ठिपक्याची नेसले ग बाई मी चंद्रकला ठिपक्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डाळिंब उत्पादक संदीप मारुती मुसळे, मुक्काम पोस्ट म्हशे बुद्रुक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझ्याकडे बरेचसे देशी पशुधन असल्यामुळे मी त्यांचं आहे ना शेण, गोमूत्र याचा जास्त करून वापर आपण याच्यासाठी करतो. जीवामृत हे पिकासाठी एकदम अतिशय उपयुक्त असं खत आहे. आपण ते घरच्या घरी तयार करतो. आता याच्या पहिलं आपण स्लरी बनवायची म्हणलं तर ते पूर्ण तयार करायचं बॅरलमध्ये आणि हाताने प्रत्येक झाडाला ओतायचं आणि ते सुरुवातीला 1-2 वेळेस वाटायचं कसं तरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण. पण ते नंतर त्याचा म्हणजे एकदम हाताचा वाज वीस एकदम मजूरचा विषय येतो सगळा. मजुराचं एक तर टायमिंगला मिळत नाही आणि त्याचा वास येत असल्यामुळं ते मजूर पण नको म्हणतात ते आणि आर्थिक खर्च पण वाढतो ना आपल्याला. आता या मजुरावरती खर्च करण्यापेक्षा त्याच्यावर मात करण्यासाठी आपण आधुनिकतेकडे थोडं वळलं पाहिजे. आता याच्यावरती मात करण्यासाठी मी स्लरी फिल्टरकडे वळलो. आता त्याच्यामध्ये मार्केटमध्ये बरेच कंपन्या होत्या, त्याच्यावर मी अभ्यास केला. मला एक कंपनी योग्य वाटली. त्याच्यानंतर मी त्याची निवड केली आणि बसवला. आता या बागेला मी स्लरी सोडलेली त्याच्यामुळं आणि त्याचे रिझल्ट खरोखर छान मिळालेत मला. तुम्ही पाहू शकता फळाची साईज वगैरे. आता तसं हा लेटच बार झालेला आहे. आता नाही, स्लरी दिल्यानंतर मुळांची वाढ खरोखर चांगल्या पद्धतीने झाली. तर मुळांची वाढ झाल्यामुळंच आपटेकिंग वाढलं त्याचं आणि आपटेकिंग वाढल्यामुळंच वर फळाची साईज पण वाढते. तुम्ही पाहू शकता, तुम्ही जिथं बोट लावून तिथं पांढरी मुळे. हे बघ, आता स्लरी सोडल्यामुळं आहे ना माती पण पहा कशी भुसभुशीत एकदम मोकळी होते एकदम. त्याच्यामुळं मोकळी झाल्यामुळं मुळ्यांची वाढ होण्यासाठी त्याची मदत होते त्याची. आता महादीप ज्योती कंपनीचा 600 लिटरचा फिल्टर आहे. याच्यामध्ये आपण शेण, गूळ, गोमूत्र आणि बेसन पीठ एकत्र करून टाकतो. याच्यामध्ये शेण देशी गाईचं हे पूर्ण याच्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना सकाळ संध्याकाळ आपण दोन वेळेस मी याला मिक्सरच्या साहाय्याने ढवळून घेतो. ते अशा पद्धतीने केल्यानंतर आपण याला 3 ते 4 दिवस आंबवण्यासाठी ठेवतो. त्याचा एक 4 ते 4 दिवसानंतर असा विशिष्ट असा वास येतो एकदम. मग त्यावेळेस आपण समजून जायचं की तयार होत आली स्लरी. त्याच्यानंतर आता याला 2 ऑल याच्यामधून आपण आहे ना ते फिल्टर होऊन येते. याच्यामधून आपण ड्रिपमधून याला सोडून देतो डायरेक्ट बागेला. तर याच्यामध्ये आपण 4 दिवसानंतर आहे ना याला डबल आउटलेट दिलेले आहे कंपनी, डबल फिल्टर सारखं. कोणत्या पण एका आउटलेटमधून आपण आहे ना ही स्लरी बाहेर काढू शकतो आपण. हे आता आपण याला टाकलेले 4 दिवस झाले आहेत आणि कशा पद्धतीने तयार होऊन येते आपण पाहू शकता. आता हे कशा पद्धतीने एकदम काडी कचरा नाही, काही नाही एकदम व्यवस्थित येते. हे डायरेक्ट आपण ठिबकला सोडू शकतो जेणेकरून पुढं ड्रिपर वगैरे जाम होणार नाही त्याचे. तुम्ही पाहू शकता आता एकदम फिल्टर होऊन आलेले. याच्यामध्ये कसली घाण काडी कचरा नाही. हे डायरेक्ट ड्रिपला दिलं इथून तरी चालते आणि तुम्ही पाहू शकता एकदम अशी छान अशी तयार झालेली जीवामृत. याची ड्रिपला अडकल काही नाही अडकणार ड्रिपला. याच्यामुळं काय होतं, ड्रिपला देण्यासाठी एकदम सोपं झालं. आर्थिक खर्च वाचला आणि एकदम सोपं झालं ड्रिपला सोडायला मला आणि वेळ पण कमी लागतो याला. त्याच्यामुळे हे घेतल्याचं मला असं सार्थक झाल्यासारखं वाटते. याला आता कंपनीने स्टँड वगैरे दिलेले आहे, त्याला खाली व्हील वगैरे आहे. त्याच्यामुळे कुठं ॲडजस्ट करायला पण तुम्हाला चान्स आहे आणि टाकी पण एकदम मजबूत दिलेली आहे. याच्यामुळं बाकीचं काही मला म्हणजे मेंटेनन्स वगैरे काही वाटत नाही. याच्यामध्ये स्टँड पण चांगली हेवी आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये कंपनीने डबल फिल्टर दिल्यामुळे आहे ना तर याचं लाईफ वाढलं आहे. याचं एक 15 ते 16 वर्षे तर माझ्या हिशोबाने याला काहीच अडचण येणार नाही. याच्यामध्ये ही टाकी पूर्ण गोल असल्यामुळं संपूर्ण जीवामृत हे बाहेर येते. खाली काही शिल्लक राहत नाही याच्यामध्ये टाकीमध्ये जीवामृत. आणि याच्यामध्ये कंपनीने इथं फ्लश सिस्टीम दिलेली आहे. ज्यावेळेस तुमचं सगळं पूर्ण जीवामृत संपल त्यावेळेस याच्यातून आपण ह्या आउटलेटमधून बाहेर काढू शकतो आणि ते संपूर्ण घाणीने याच्यामधून राहिलेली शिल्लक याच्यातून निघून जाते. आणि पाण्याने नंतर वॉश केल्यानंतर पूर्ण टाकी साफ करून घ्यायची. नंतर याच्यामध्ये पूर्ण 100% टाकी साफ होती. शेण वगैरे काही राहत नाही आतमध्ये. हा आपला कलिंगडाचा प्लॉट आहे. एकदम चांगल्या पद्धतीने आलेला आहे
आता याच्यामध्ये तुम्ही माल पण पाहू शकता. हे जे फळ आहे याची शायनिंग पहा तुम्ही, एकदम अतिशय सुंदर असे पद्धतीने शायनिंग आहे. आता याला 30 ते 35 दिवस आज पूर्ण झाले त्याला, अजून याला 20 दिवस टाईम आहे. याची साईज तुम्हाला 6 ते 7 किलोपर्यंत होऊ शकते. आता याच्यामध्ये आंतरपीक आपण मिरची निवडलेली आहे. मिरची पाहू शकता तुम्ही. आता ही कलिंगड संपल्यानंतर ही मिरची चालू होईल. आता याला फुलं यायला चालू झालेली आहे. मिरची चालू होईल. आता ही आंतरपीक म्हणून आपण मिरची घेतलेली आहे. आता कलिंगडाच्या नंतर मिरचीमध्ये पण आपल्याला 4 पैसे मिळतील.